स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठीची 13वी कविता अनामविरा हिचा स्वाध्याय बघणार आहोत. तर ही कविता आहे अनामविरा. तुम्ही ही वाचून घ्या पुस्तकामध्ये आणि त्याचा स्वाध्याय बघूया. आता आपण प्रश्न पहिला, कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. तर बघा, देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे सुद्धा माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले तिथे त्यांचे कोणी स्मारक उभारले नाही, की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. तर आहे, सैनिकांचे जीवन असे असते की लढाई सुरू झाल्यावरती त्याला त्याच्या घरातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा परत घरी कधी परतणार याचीही शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवींनी म्हटले आहे. सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. कवी म्हणतात की या सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हे सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे असे कवींनी म्हटले आहे. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा. तर बघा, अनामवीराचे कोणी स्मारक उभारले नाही, त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा लावला नाही, जनसेवा करूनही कोणाची भावना उधाणली नाही, रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही, कोणी शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. खालील जोड्या जुळवा. तर अ गट आणि ब गटामध्ये उत्तर आहेत. धगधगता समराच्या ज्वाला, महाभयंकर युद्ध, मरणामध्ये विलीन, शांतपणे मरण स्वीकारणे, ना भय ना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता, नच उधाणले भावना व्यक्त न करणे. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अनामवीरा, ज्या वीराची कर्तबगारीची कोणीही दखल घेतली नाही असा अज्ञात वीर. जीवनांत, जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. संध्येच्या रेषा, संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धुसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात. मृत्युंजय वीर, मृत्यूवर विजय मिळवलेला वीर. लिहिते ओया, तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा त्या प्रश्नांचे. तर बघा, मी टिंबटिंब होणार. माझ्या भविष्याबाबत मी विचार केला असून मी शिक्षक होणार असे ठरविले आहे. मला मुलांना शिकवणे, त्यांच्यात चांगले संस्कार आणि ज्ञान रुजवणे खूप आवडते. त्यामुळे हा व्यवसाय माझ्यासाठी योग्य आहे असे मला वाटते. शिक्षक हा सन्मानाचा व्यवसाय आहे. म्हणून मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाबाबत माझ्या कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी आहेत. माझे आईवडील म्हणतात की शिक्षक समाजात आदराने पाहिला जातो आणि भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याची संधी मिळते. त्यामुळे ते माझ्या निवडीला पूर्ण पाठिंबा देतात. भविष्यात मी शिक्षक झाल्यावर माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि समजून शिकवणार आहे. त्यांच्या गुणांना वाव देणार, शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणार आणि मुलांना आत्मविश्वास देणार. माझ्या शिक्षणातून समाजात चांगले नागरिक निर्माण होण्यासाठी मी प्रयत्न करणार. शिक्षक होण्यासाठी मी मनापासून अभ्यास करणार आहे. दररोज नियमित अभ्यास, वाचन, स्पर्धा, परीक्षा यांची तयारी करणार. तसेच माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेणार. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून मी माझे स्वप्न पूर्ण करणार. आता म्हणी ओळखा. खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजार पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपासपेटी कुठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची.
फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्यांच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले की बाळाचे पाय पाळणेत दिसतात. वाचावं लिहा. पुढील खालील उतारा वाचावा. विरामचिन्हाचा योग्य वापर करून पुन्हा लिहा. मुलांनो, स्वल्पविराम. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. पूर्णविराम. तुमची काळजी घेणारे. स्वल्पविराम. तुमचे आरोग्य जपणारे जसे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. पूर्णविराम. कोण बरे आहेत हे मित्र? प्रश्नचिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडत असेल. आपल्याला फळे आणि फुलेनंतर स्वल्पविराम. सावली देणारे वृक्ष. स्वल्पविराम. आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या. स्वल्पविराम. श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा. स्वल्पविराम. आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन. स्वल्पविराम. अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. उद्गारवाचक चिन्ह. आपण समजून घेऊया. वाक्य म्हणजे काय? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. या वाक्यातील मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हा उद्देश, तर जातो हे विधेय आहे. या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहेत, तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत. काही छोटी छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा. उदाहरण वाक्ये. उद्देश व विधेय ओळख. कुत्रा जोरात भुंकतो. उद्देश कुत्रा. विधेय जोरात भुंकतो. विस्तार. जोरात हा विधेयाचा विस्तार आहे. आई सकाळी नाश्ता बनवते. उद्देश आई. विधेय नाश्ता बनवते. विस्तार. सकाळी हा विधेयाचा विस्तार आहे. मोठा पाऊस धरणीवर कोसळतो. उद्देश पाऊस. विधेय धरणीवर कोसळतो. विस्तार. मोठा हा उद्देशाचा विस्तार आहे. धरणीवर हा विधेयाचा विस्तार आहे. लहान मुलं बागेत खेळत आहेत. मुलं उद्देश आहे. विधेय बागेत खेळत आहेत. विस्तार. लहान हा उद्देशाचा विस्तार आहे. बागेत हा विधेयाचा विस्तार आहे. सान्वी रोज शाळेत जाते. उद्देश सान्वी. विधेय शाळेत जाते. विस्तार. रोज हा विधेयाचा विस्तार आहे. हे करून पहा. प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्य असतात. त्या कौशल्याकडून नवनिर्मिती होत असते. या कौशल्यांतून आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात. असे विचार कल्पना आपणास चित्रांच्या सहाय्यानेही प्रकट करता येतात. चला पाहूया ही अनोखी चित्रकला. प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं. जे काढावंसं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र. दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही. चित्र नियोजन पाहिजे. भिंतीवरचं चित्र कसं काढायचं अगदी सोपं आहे. एखादं चित्र निवडायचं. त्यात रंग कोणते? प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं. जे काढावंसं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही. चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी. अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्र. कागदावरचं चित्र हाताची बोटं आणि मनगट वापरून काढावं लागतं. कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, त्यामुळे आकारबद्ध रेखाटन येणं हे एक कौशल्य आहे. ते सर्वांनाच प्राप्त होतं असं नाही, पण भिंतीवरच्या चित्राचं तसं नाही. भिंतीवरच्या चित्रासाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो. त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच पाहिजे असं काही नाही. फक्त त्यासाठी चित्र रेखाटणाऱ्या गटांचं पूर्ण नियोजन पाहिजे. भिंतीवरचं चित्र कसं काढायचं अगदी सोपं आहे. एखादं सोपं चित्र निवडायचं, त्यात रंग कोणते भरायचे, त्या रंगांचं मिश्रण कसं तयार करायचं ते पुनश्च करायचं, ते निश्चित करायचं. उदाहरणार्थ आपण भिंतीवरती झाड, पानं, फुलं, डोंगर, पक्षी, सूर्य असं निसर्ग चित्र काढायचं ठरवलं तर आधी पार्श्वभूमी रंगवून घ्यायची. नंतर संपूर्ण भिंतीला फिकट रंग द्यायचा. झाडाचा आकार काढून घ्यायचा. प्रत्येक चित्राची जागा ठरवून घ्यायची. मग त्या रंगवलेल्या भिंतीवरती ठरवलेल्या चित्रांच्या बाह्यरेषा काढायच्या. त्यात रंग भरायचे. रंगकाम करताना गडद विरोधी रंग वापरायचे म्हणजे चित्र आकर्षक दिसतं. सगळ्यात शेवटी चित्रातील बारकावे रंगवायचे. लिहिते होऊया. तुम्हाला काय करायला आवडतं ते सांगा. त्यासंबंधी खालील काही प्रश्न दिले, त्यावरती विचार करा. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभर किती वेळ देता? माझा आवडता छंद वाचन आहे. वेगवेगळ्या गोष्टींची, कादंबऱ्यांची, व्यक्तिचित्रणांची आणि माहितीपर पुस्तकांची मला खूप आवड आहे. वाचन केल्याने माझे ज्ञान वाढते, शब्दसंग्रह सुधारतो आणि मनःशांती मिळते. मी दररोज किमान 1 तास वाचनासाठी राखून ठेवते. अभ्यास झाल्यानंतर किंवा मोकळ्या वेळात मी माझी पुस्तके वाचते. प्रश्न तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? माझ्या छंदात माझ्या घरातील सर्वजण मला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. आई मला नवीन पुस्तके उपलब्ध करून देते आणि शांत वातावरण तयार करून देते.
वडील चांगली वाचन सामग्री सुचवतात आणि ग्रंथालयातून पुस्तके आणून देतात. भावंडे माझी पुस्तके व्यवस्थित लावण्यासाठी मदत करतात आणि माझ्याकडून गोष्टी ऐकतात. त्यांच्या या मदतीमुळे माझा छंद अधिक विकसित होतो आणि मला वाचनाची प्रेरणा मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.